नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा सहर्ष स्वागत करतो एलसी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर। बघा विद्यार्थी मित्रांनो, येत्या 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये ठीक आहे शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला म्हणतो आपण टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ठीक आहे 23 नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे। मग टीईटी जर पास व्हायचं असेल सेकंड पेपर किंवा फर्स्ट पेपर ठीक आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण अंकगणित तसेच संपूर्ण भूमिती जमलंच पाहिजे ठीक आहे। भूमितीवर जवळपास 10 ते 12 प्रश्न हे टीईटी ला विचारले जाते आणि भूमिती कशावर असते? कन्सेप्ट बेसवर। ज्याला भूमितीचा कन्सेप्ट कळाला त्याला चांगल्या प्रकारची भूमिती जमतील ठीक आहे। चला तर मी सगळ्या प्रकारची भूमिती एलसी अकॅडमी पुसद या चॅनलवर मी सगळ्या प्रकारची भूमिती देणार आहे ठीक आहे। चला तर आपण आज बघा भूमितीचा पहिला टॉपिक घेऊन येणार आहे ज्याचं नाव आहे समांतर रेषा। काय बघा कोणतं टॉपिक आहे? समांतर रेषा ठीक आहे। मग समांतर रेषा बघा टीईटीला समांतर रेषेवर जवळपास 2 ते 3 मार्काचे प्रश्न विचारले जाते। आता हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे ठीक आहे। चला मग समांतर रेषा शिकण्यासाठी त्याचे काही बेसिक पॉइंट आपण शिकून घेऊया ठीक आहे। तर याचे बेसिक पॉइंट आपण शिकून घेऊया। बघा पहिला पॉइंट आहे बिंदू। पहिला पॉइंट काय? बिंदू ठीक आहे। बिंदू म्हणजे काय? कागदावरील जो लहानसा टिंब असतो त्या टिंबाला आपण बिंदू म्हणायचं। टिंबाला काय म्हणायचं? बिंदू ठीक आहे। चला खाली या किरण। किरण म्हणजे काय असते? बघा किरण म्हणजे एक पॉइंट असतो आणि एक बाण असते। एक पॉइंट आणि बाण, जिकडं बाण तिकडं अमर्यादित संकल्पना असते ठीक आहे। मग आपण कितीपर्यंत बाण वाढवू शकतो। आणि पॉइंट म्हणजे काय? पॉइंट म्हणजे लिमिट। याच्या बाहेर जाता येत नाही, इकडे जाता येत नाही तुम्हाला। जिथं पॉइंट आला तिथून पुढे जाता येईल ठीक आहे। जिकडे बाण असेल तिकडे वाढत जाणार। तर मला सांगा किरण म्हणजे काय? किरण म्हणजे डॉट आणि बाण या भागाला म्हणायचं किरण। या भागाला काय म्हणायचं? किरण म्हणजे डॉट आणि बाण। जिथं डॉट आणि बाण असेल त्या संकल्पनेला किरण म्हणायचं। मग इथं किरण कोणती तयार झाली तुमची? पी क्यू कडे बाण आहे, मग क्यू पर्यंत तुमचं वाढत जाते। हे बाण म्हणजे काय? तर बाण तुम्ही किती वाढवू शकता? अमर्यादित संकल्पना आहे। जिकडं बाण दिसेल तिकडं अमर्याद ठीक आहे। जिकडं बाण तिकडं काय म्हणायचं? अमर्याद। इकडे तुम्ही किती वाढवू शकता किरणाला ठीक आहे। इकडे तुम्ही वाढवू शकत नाही कारण इथं काय आलंय? डॉट म्हणजे लिमिट। डॉट म्हणजे काय असते? लिमिट असते। डॉट म्हणजे काय असते? लिमिट। इकडे वाढवू शकत नाही तुम्ही, इकडे किती वाढवू शकता याला म्हणायचं किरण। किरण म्हणजे काय रे भावांनो? किरण म्हणजे डॉट आणि बाणाला काय म्हणायचं? किरण ठीक आहे। चला पुढे बघा रेषा। पुढचा कन्सेप्ट काय? रेषा म्हणजे काय? रेषा म्हणजे दोन्हीकडे बाण असणार। रेषा म्हणजे काय? रेषा म्हणजे दोन्हीकडे बाण। मग दोन्हीकडे बाण आहे याचा अर्थ तुम्ही इकडे किती वाढवू शकता, इकडे किती वाढवू शकता। याचा अर्थ रेषा ही संकल्पना अमर्यादित आहे। अमर्याद म्हणजे याला लिमिट नाही। तुम्ही इकडे किती वाढवू शकता बाणाला आणि इकडे किती वाढवू शकता। 2 बाण आहे, मग या जिकडे 2 बाण असेल त्याला म्हणायचं रेषा। दोन्हीकडे बाण त्याला रेषा म्हणायचं। एकीकडे बाण एकीकडे डॉट त्याला किरण म्हणायचं ठीक आहे। रेषा म्हणजे काय? दोन्हीकडे बाण असणार ठीक आहे। चला पुढं रेषाखंड म्हणजे दोन्हीकडे डॉट असणार। दोन्हीकडे डॉट ठीक आहे। दोन्हीकडे काय? डॉट। दोन्हीकडे डॉट आहे याचा अर्थ दोन्हीकडे लिमिट असणार। इकडे वाढवू शकत नाही, इकडे वाढवू शकत नाही। याचा अर्थ रेषाखंड लिमिट संकल्पना आहे। म्हणजे याचा अर्थ रेषाखंड मर्यादित असते, याला कुठेतरी मर्यादा येते। मर्यादित संकल्पना आहे की तुम्ही इकडे वाढवू शकत नाही, इकडे वाढवू शकत नाही, त्याला म्हणायचं रेषाखंड। चला पुढे बघा। एक रेषे बिंदू म्हणजे एकाच रांगेतील बिंदू ठीक आहे। बघा एकाच रांगेतील सगळे हा बिंदू आणि हे सगळे एकाच रांगेतील बिंदू आहेत। मग याला म्हणतो आपण एक रेषीय बिंदू ठीक आहे। चलो पुढचं बघा। पुढचा आहे छेदणाऱ्या रेषा। बघा ही पण रेषा आणि ही पण रेषा, या दोन्ही रेषा इथे एकमेकाला छेदत आहे। या पॉइंटवर ओ पॉइंटवर छेदत आहे। इथं तुमचा अँगल तयार होतात। हा अँगल आणि हा अँगल ठीक आहे। हे विरुद्ध अँगल असतात आणि विरुद्ध अँगल हे एकरूप मापाचे असतात ठीक आहे। चला पुढचं पॉइंट बघा। चलो आता आपण आपल्या पॉइंटवर येत आहे समांतर रेषा ठीक आहे। समांतर रेषा म्हणजे काय? 2 रेषा असणार, ते एकमेकाला समांतर असतील, ते आयुष्यात कधी एकमेकाला छेदणार नाहीत, दोन्ही समानच असतील, त्याला म्हणायचं समांतर रेषा। आता या समांतर रेषेवर मी काय पॉइंट सांगतो तुम्हाला, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे बघा समांतर रेषा ठीक आहे। आता बघा या 2 समांतर रेषेला समजा मी छेदिका मारतो
ही छेदिका आहे, या दोन समांतर रेषेला मी एक छेदिका मारली, ठीक आहे. चला आता बघा, लक्ष द्या. आता ही दोन समांतर रेषा याला मी छेदिका मारते. त्याच्या अगोदर पण पहा, चला त्याच्या अगोदर आपण पाहूया रेषीय जोडीतील कोन. आता रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय बघा, लक्ष द्या. समजा ही रेषा आहे, ठीक आहे. या रेषेला एक छेदिका इथे छेदत आहे, ठीक आहे. मग या बघा ही रेषा आहे, दोन्ही बाजूला बाण दाखवा लागते रेषेला, त्याला म्हणायचं रेषा. बघा ही रेषा आहे आणि या रेषेला ती छेदिका या पॉइंटवर छेदत आहे. मग त्या पॉइंटवर तुमचे दोन प्रकारचे कोन तयार होतात, एक आतला कोन आणि एक बाह्य कोन, ठीक आहे. बघा एका रेषेला छेदिकेने छेदले असता तिथे दोन प्रकारचे कोन तयार होतो, एक अंतर्गत कोन आणि एक बाह्य कोन. आणि या अंतर्गत कोन आणि बाह्य कोन हे दोन्ही मिळून असते 180 अंश. या दोघांची बेरीज किती असते, 180 अंश, ठीक आहे. त्याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोन. तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारते, रेषीय जोडीतील कोनांची बेरीज किती अंश असते, तर किती अंश असते, 180. उदाहरणार्थ समजा मी याला 20 अंश मारलं तर हे किती असणार तुमचं 160. किती 160, 160 आणि 20 किती 180. रेषीय जोडीतील कोन, एका रेषेला छेदिकेने छेदले असता तिथे दोन कोन तयार होतात आणि त्या दोन कोनांची बेरीज असते 180 अंश, ठीक आहे. चला तसं बघा इथं पहा. आता बघा ही रेषा आहे, या रेषेला बघा ही छेदिका इथे छेदत आहे, मग इथे तुमचे दोन कोन तयार होणार, हा पहिला कोन आणि हा दुसरा कोन, ठीक आहे. चलो बघा ही रेषा आहे, बघा ही छेदिका इथे छेदत आहे, मग इथं तुमचा हा कोन आणि हा कोन तयार होणार, ठीक आहे. चला आता बघा या दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता तिथं जोड्या तयार होतात. तिथं कोणकोणत्या जोड्या तयार होतात, तर तिथं बघा जोड्या तयार होतात संलग्न कोनाच्या जोड्या, विरुद्ध कोनांच्या जोड्या आणि व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. तर बघा काय पॉइंट समजून घ्या. तर पहिला पॉइंट पाहूया आपण, संलग्न कोनाच्या जोड्या, ठीक आहे. कोणते पॉइंट पाहूया, संलग्न कोनाच्या जोड्या. बघा संलग्न कोन काय म्हणते पहा, ठीक आहे. पहा संलग्न कोना जोड्या काय, संलग्न या शब्दाचा अर्थ असतो सोबत. रेषेच्या वरती, या रेषेच्या वरती ते संलग्न असणार, रेषेच्या खालती संलग्न. संलग्न म्हणजे सोबत, संलग्न म्हणजे काय, सोबत. तर बघा इथला पॉइंट आणि इथला पॉइंट हे सोबत असणार, म्हणजे सारखे असणार, ठीक आहे. इथला पॉइंट हे सारखे असणार. त्याच्यानंतर आता रेषेच्या खाली पाहूया, इथला पॉइंट सारखे असणार, इथला पॉइंट सारखे असणार. म्हणजे काय बघा, समजा इथं ए पॉइंट असेल तर हा याला संलग्न असतो, ठीक आहे. समजा या इथं बघा या साईडला उजव्या बाजूला इथं बी पॉइंट आहे, ठीक आहे. मग हा बी पॉइंट याला समान असतो, ठीक आहे. हे याला समान असेल तर हे याला समान असतो. आता रेषेच्या खाली, आता आपण रेषेच्या वरती बघितलं, आता रेषेच्या खाली पाहू, ठीक आहे. बघा ही रेषा आहे, त्याच्या खाली बघा हा पॉइंट इथं सी आहे, ठीक आहे. मग हा पॉइंट याला समान असतो, इथं पण सी, ठीक आहे. इथं समजा मी डी मानलं, डी, मग हा पॉइंट याला समान असतो डी, ठीक आहे. याला म्हणायचं संलग्न कोनाच्या जोड्या. काय म्हणायचं, संलग्न कोनाच्या, म्हणजे ते सारखे असतात. हा पॉइंट याला सारखा असतो, 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 म्हणजे सारख्या मापाचे असतात, ठीक आहे. संलग्न कोनाच्या जोड्या. आता विरुद्ध कोनाच्या जोड्या पाहूया. विरुद्ध कोन, कोणते कोन, विरुद्ध, ठीक आहे. चला विरुद्ध कोनाच्या जोड्या पाहूया. बघा संलग्न समजलं, संलग्न म्हणजे समान, ठीक आहे, कोणाला काय सारखं आहे. आता विरुद्ध पाहूया. बघा या दोन समांतर रेषेला एक छेदिका छेदत आहे, ठीक आहे. चला आता पहा, आता विरुद्ध कोन काय बघा, ठीक आहे. हे बघा हा एक कोन आणि हा एक कोन, ठीक आहे. चला आज एक मिनिट, असं नाही, असं सांगतो. ही एक छेदिका आहे आणि ही एक छेदिका आहे. या दोन समांतर रेषेला दोन छेदिका छेदत आहे, ठीक आहे. आता पाहून घ्या, आता काय बघा, विरुद्ध कोनाच्या जोड्या, ठीक आहे. संलग्न समजलं, आता तुम्हाला विरुद्ध कोनांच्या जोड्या दाखवतो. बघा मी विरुद्ध कोनांच्या जोड्या, ठीक आहे. बघा लक्ष द्या, पहा, ठीक आहे. लक्ष द्या, बघा हा कोन आणि हा कोन, ठीक आहे, हे विरुद्ध आहेत. हे कसे आहेत, विरुद्ध. मग विरुद्ध कोन सुद्धा एकरूप मापाचे असतात. विरुद्ध कोन सुद्धा काय असतात, एकरूप मापाचे. उदाहरणार्थ मी याला जर 60 मानलं तर हे किती असणार, 60च असणार. किती असणार, 60. म्हणजे विरुद्ध कोन हे एकरूप मापाचे असतात, ठीक आहे. आता लक्ष द्या, आता हे समजा मी याला 120 मानलं, किती मानलं, 120. आता हे याच्या विरुद्ध हे सुद्धा किती असणार भावांनो, 120. आणि मला सांगा या दोघांची बेरीज किती असते, 180.
या दोघांची बेरीज किती असते 180. तुम्हाला कळत असेल बघा, विरुद्ध कोण सुद्धा एकरूप मापाचे असतात. हे 60 हे 60, हे 120 हे किती 120. विरुद्ध कोण मग इथं पॉईंट काय तो बघा, पॉईंट काय तो विरुद्ध कोण हे कसे असतात भावांनो, विरुद्ध कोण हे एकरूप मापाचे असतात. एकरूप म्हणजे सारखे. ठीक आहे, विरुद्ध कोण सुद्धा एकरूप मापाचे असतात. संलग्न कोण सुद्धा एकरूप मापाचे असतात. ठीक आहे, चला आता यांचा आधार घेऊन, ठीक आहे, संलग्न कोणाच्या जोड्या आणि विरुद्ध कोणांच्या जोड्या यांचा आधार घेऊन आपल्याला समांतर रेषा शिकायचं आहे. ठीक आहे, अजून त्याच्या अगोदर एक पॉईंट बघा, आपण हे शिकलो पॉईंट. एका रेषेला छेदिकेने छेदले असता त्या रेषेवर दोन कोण तयार होतात, अंतरकोन आणि बाह्य कोन, आणि या दोघांची बेरीज किती असते भावांनो 180 अंश. ठीक आहे, चला गणिताकडे जाऊया. आता आपण गणिताकडे जाऊया. बघा हा समांतर रेषेवर प्रश्न आहे. ठीक आहे, काय दिलं बघा, लक्ष द्या. पहा मापकोन LAP, मापकोन LAP म्हणजे हा भाग दिले तुम्हाला, किती दिले 3x - 25. ठीक आहे, चला त्याच्यानंतर मापकोन LBS, मापकोन हे L हे B, हा मापकोन B, LBS किती दिले x + 5 अंश. बघा हा कोण दिले तुम्हाला LAP, हा A आहे, हा पॉईंट हा A आहे. ठीक आहे, LAP हा अँगल दिलाय तुम्हाला, किती दिला अँगल 3x - 25. त्याच्यानंतर बघा हे L हे B आहे, L हे पॉईंट B आहे, LBS किती दिले x + 5. तुम्हाला काय काढायचं आहे LBR कुठे पहा, हे L हे B आहे, हा पॉईंट काय B, LBR म्हणजे हे तुम्हाला हा अँगल तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे, हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट तुम्हाला काढायचा आहे LBR. ठीक आहे, चला आता बघा सोडवायचं कसं बघा. दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता तिथं संलग्न कोणाच्या जोड्या तयार होतात, विरुद्ध कोणांच्या जोड्या तयार होतात. मग संलग्न कोण कसे असतात सारखे, विरुद्ध कोण कसे असतात सारखे. आणि मला सांगा एका रेषेला छेदिकेने छेदले असता दोन कोण तयार होतो, एक बाह्य कोण आणि एक आतला कोण, आणि या दोघांची बेरीज किती असते 180 अंश. किती असते 100, म्हणजे त्याला आपण म्हणतो रेषीय जोडीतील कोण. एका रेषेला छेदिकेने छेदले असता त्या दोन कोणांची बेरीज किती असते 180. मग मला सांगा या दोघांची बेरीज किती 180. ठीक आहे, हे बघा ही रेषा आहे, ही छेदिका आहे, हे दोन कोण, या दोन कोणांची बेरीज किती 180. ठीक आहे, चला आता काय काढायचं तुम्हाला LBR म्हणजे हा अँगल काढायचा आहे. हा अँगल दिले तुम्हाला x + 5 दिले. मग मला सांगा, आणि हा अँगल पण दिले, तर मला सांगा हा याला संलग्न असतो, हा याला सारखा असतो ना. मग हा अँगल तुम्ही इथं आणू शकता, 100% आणू शकता. मग मला सांगा हा अँगल दिलं किती, तो अँगल दिले बघा, काय दिले पहा, हा अँगल किती आहे सांगा 3x - 25. मग हा अँगल उचलून तुम्ही इथं आणू शकता 3x - 25. आणि मला सांगा या दोन कोणांची बेरीज किती असते 180. मग तो दोघांची बेरीज दाखवा 180. लिहून घेऊ आपण 3x - किती 25 अधिक x + 5, आणि या दोन कोणांची बेरीज किती असते 180. ठीक आहे, रेषीय जोडीतील कोण. ठीक आहे, बाह्य आतला कोण बाह्य कोण या दोघांची बेरीज किती असते 180. आता सोडून घेऊ, हे 3x आणि हा x किती 4x, -25 मधून 5 गेले किती राहणार -20 बरोबर 180. मग हे 4x बरोबर, आता -20 तिकडे जाऊन काय होणार प्लस 180 मध्ये 20 किती येते 200. भाग तोडून घ्या किती येते बघा, हे 4 × 1 4 आणि 4 × 5 20 किती आलं 50. x बरोबर किती आला तुमचं 50 अंश, x किती आला 50. तर तुम्हाला काय काढायचं आहे मापकोन LBR म्हणजे B चा अँगल काढायचा आहे LBR. बघा हे L हे B म्हणजे हा पॉईंट काढायचा आहे LBR, हा पॉईंट तुम्हाला काढायचा आहे हा पॉईंट. ठीक आहे, आणि हा पॉईंट काय 3x - 25, x ची किंमत किती आहे 50. ठीक आहे, 50 त्रिक 150 आणि 150तून 25 गेले किती 125. तर मापकोन LBR, ठीक आहे, मापकोन LBR किती झाला सांगा 125 अंश. मापकोन LBR किती असणार 125 अंश. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला TET ची परीक्षा पास व्हायचं असेल तर भूमिती 100% तुम्हाला करावं लागते. भूमिती जमलं नाही तर TET पास होणं शक्य नाही. ठीक आहे, तुम्हाला मी सगळ्या प्रकारची भूमिती तुम्हाला मी आपल्या LC अकॅडमी पुसद या चॅनलवर देणार आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ठोकायचा आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा गणित पाहूया. बघा काय बघा, माप कोण MAQ. ठीक आहे, M हा A आहे, हा पॉइंट A आहे भाऊ. MAQ किती दिलं सांगा, 3x अधिक 10 त्याच्यानंतर माप कोण MBR. ठीक आहे, चला हे बघा, M हे M ची रेषा आहे, M हे B हे B, MBR म्हणजे हा अँगल दिले तुम्हाला, म्हणजे इथलं अँगल दिले तुम्हाला, B दिले, किती दिलं, 1 अधिक 30 अंश. तर तुम्हाला माप कोण RBN B म्हणजे B चा अँगल काढायचा तुम्हाला. कुठून करायचा आहे, R पासून तर N पर्यंत. ठीक आहे, चला R कुठे आहे पहा, R बघा, हे R हे R हे B, हा B चा पॉइंट आहे, RBN खाली, म्हणजे तुम्हाला हा अँगल काढायचा आहे, हा अँगल तुम्हाला काढायचा आहे RBN. ठीक आहे, RBN तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे, चला दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता त्या रेषेवर, ठीक आहे, संलग्न कोणाच्या जोड्या, विरुद्ध कोणांच्या जोड्या, संलग्न कोण सारखे असतात, विरुद्ध कोण सारखे असतात. ठीक आहे, चला आणि मला सांगा, एका रेषेला छेदिकेने छेदले असता ते दोन कोण तयार होतात आणि या दोन कोणाची बेरीज किती असते, 180 अंश. ठीक आहे, चला आता ते सगळ्या कन्सेप्टचा आपल्याला वापर करायचं आहे. ठीक आहे, चलो पहा मित्रांनो, आता मला सांगा, हा दिले तुम्हाला, हा काढायचा आहे. ठीक आहे, तर भावांनो हे याला संलग्न असतो, याचा सोबत कोण हे. ठीक आहे, इथला पण तुम्ही इथं आणू शकता संलग्न कोण. चला हा पॉईंट इथं आणू शकता, हे लिहून घ्या. काय सांगा, 3x अधिक 10, 3x अधिक 10. मग मला सांगा, संलग्न कोण सारखे असतात तर विरुद्ध कोण सुद्धा कसे असतात, सारखे, विरुद्ध कोण सारखे. मग आता विरुद्ध कोण म्हणजे हे इथे येऊ शकते, हा इथे येऊ शकतो, हा अँगल इकडे लिहून टाका, 3x अधिक 10. ठीक आहे, हा पॉईंट याला सारखा असतो विरुद्ध, हे इकडे लिहून टाका. चला हे किती आहे, x अधिक किती 30, x अधिक किती 3. आणि मला सांगा, या दोन कोणांची बेरीज किती असते, 180 अंश. एका रेषेला छेदिकेने छेदले असतात दोन कोण तयार होतात, आतला कोण बाह्य कोण, आणि या दोघांची बेरीज किती असते, 180. या दोघांची बेरीज तुम्हाला 180 दाखवायचं आहे. ठीक आहे, चला सोडून घेऊ आपण गणित. काय बघा, 3x अधिक 10 अधिक किती आहे, x अधिक 30, आणि या दोघांची बेरीज किती दाखवायची, 180. ठीक आहे, चलो आता मला सांगा, 3x आणि x किती असते भावांनो, 4x. ठीक आहे, चला हे 30 आणि 10 किती, 40 बरोबर 180. ठीक आहे, मग हे 4x, आता हा प्लस 40 तिकडे जाऊन मायनस होतो, 180 तून 40 गेले किती, 140. आणि भाग तोडून घ्या, 4 1 4, 4 त्रिक 12, राहिले 2, 4 पंचे 20. सांगा x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 35. ठीक आहे, तुम्हाला RBN काढायचा आहे, RB म्हणजे इथला पॉईंट काढायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, चला B चा पॉईंट किती आहे, 3x अधिक 10. आता x ची किंमत किती आहे, 35. 35 गुणिले 3, 35 गुणिले 3 किती येते, 5 त्रिक 15, 15 5, हाताला 3 त्रिक 9, 9 1 10 किती, 105. ठीक आहे, 35 त्रिक किती, 105. 105 मध्ये किती मिळवायचं, 10. किती ते सांगा, हे 5 10 आणि 1 11 किती, 115. याचा अर्थ RBN माप कोण RBN किती आला सांगा, माप कोण RBN किती आला, 115 अंश. किती आला, 115 अंश. ठीक आहे, चला ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, TAT वर समांतर रेषेवर मी याचा अनालिसिस केलेला आहे. समांतर रेषेवर 2 ते 3 प्रश्न विचारले जाते, त्यामुळे हा चॅप्टर परफेक्टच करून ठेवायचा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचा मित्रांनो. ठीक आहे, चला धन्यवाद मित्रांनो.